नमस्कार, मी धनुश्री. पाहूया शिवसत्ताचा वारी विशेष स्पेशल रिपोर्ट. विठू दासांचा मेळा, भक्तांचा सागर, समानतेचा संदेश कपाळावर टिळा, गळ्यात तुळशीची माळ आणि मुखाने हरिनाम असे दृश्य म्हणजेच वारी. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा म्हणजेच वारी, महाराष्ट्राची ओळख म्हणजेच वारी, महाराष्ट्राचे वैभव म्हणजे वारी, संतांची शिकवण म्हणजेच वारी, ईश्वर प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजेच वारी, विशिष्ट तिथीला आपल्या इष्ट देवतेकडे जाणे म्हणजेच वारी, घरून निघायचे, एखाद्या संतांच्या गावी जायचे आणि त्या ठिकाणावरून निघणाऱ्या दिंडी सोबत पंढरपूरला जाणे म्हणजे देखील वारी. पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन, याची देणी, याची डोळा घेणे म्हणजेच वारी. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून वारकरी समुदायाची परंपरा लाभली आहे. दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त असंख्य वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीला जात असतात. काही वारकरी 15 दिवस आधीपासूनच वाऱ्या सुरू करतात. अनेक ठिकाणाहून पायी दिंडी तर काही ठिकाणाहून वाहनाने एकादशीच्या आदल्याच दिवशी वारकरी पंढरपूर येथे मुक्कामाला जातात. कारण वारी हा ऐकायचा किंवा पाहायचा विषय नसतो, तर तो प्रत्यक्षात अनुभवायचा विषय असतो. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी वारी करायलाच पाहिजे. याप्रमाणेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख संदीप तांडेल व योगेश तांडेल यांच्या नेतृत्वाखाली दिंडीला सुरुवात झाली. आषाढी एकादशी निमित्त पनवेल तालुक्यातील वावंद शिरोली विभागातील वारकऱ्यांनी देखील चिंद्रन ते पंढरपूर अशी वारी केली. 4 ते 7 जुलै असे 3 दिवसीय दिंडीचे आयोजन केले होते. त्या मृदुंगाच्या गजरात भजनगात वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. या दिंडीत वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पंढरपुरातील या हजारो वारकऱ्यांची सेवा करण्यात आली. जगद्गुरु संत तुकोबारायांचा आम्ही विठ्ठलाचे वीर, कळी काळाचे फोडू शीर असं अभंग आहे. वारकरी म्हणजेच अन्यायावर, अंधश्रद्धेवर वार करणारा योद्धा. या आवेशातच वावंद विभागातील विठ्ठलाचे वीर पंढरीला गेले होते. या दिंडीला हवामान निवृत्ती महाराज यांचे आध्यात्मिक मार्गदर्शन देखील मिळाले. वारी पंढरपुरात दाखल होताच वारकऱ्यांचा जल्लोष आणखीच वाढत गेला. पंढरपुरात दाखल झाल्यानंतर अगदी तरुणांसह वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरही समाधान निराळेच होते. वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांना 2 घास खाऊ घालावे व यातून माऊलींची सेवा व्हावी, या उद्देशाने योगेश तांडेल व परिवाराकडून वारकऱ्यांसाठी 3 दिवसीय जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यानंतर गेल्या काही दिवसांपासून वारकरी ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते, तो सोनियाचा दिवस म्हणजे 6 जुलै आजचा दिवस उजाडला. आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली. भाविकांची विक्रमी गर्दी, टाळ मृदुंगाचा जयघोष, भजन, हरिनामाच्या गजराने अवघी पंढरपूर नगरी गुंजून झाली. सकाळीच विठुरायाच्या चरणी नतमस्तक झाल्यावर हरिपाठ व भजन कीर्तनात पुरुषांसह महिला देखील रंगल्या होत्या. 2 दिवस रात्रभर जागरण करून भजन, गायन, कीर्तन करण्यात आले. पुरुष व महिलांनी रिंगण घालून फुगडी, खेळ, गरबा खेळून आनंद व्यक्त केला. वारकरी परंपरेनुसार एकमेकास नमस्कार करून आषाढी एकादशीचा हा दिवस उत्साही वातावरणात पार पडतोय. संदीप तांडेल, योगेश तांडेल यांनी केलेल्या या धार्मिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. वारकऱ्यांना विठुरायाचे दर्शन घडवल्याने त्यांनी देखील तांडेल परिवाराचा आशीर्वाद दिला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असल्यास शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राइब करा. तुर्तास धन्यवाद. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.